नमस्कार, मी राजरत्न चौंधे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. इंडिगो विमान सेवेला गेल्या 3 दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरं जावं लागतंय. इंडिगोची विमानं रद्द होण्याचा आणि विलंब होण्याचा सिलसिला अजूनही कायम आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हजारो प्रवासी त्रस्त आहेत. नवे नियम सगळ्यांना लागू असताना इंडिगोवरच महासंकट का ओढावलं? पायलटचे नवे FDTL नियम नक्की काय आहेत आणि त्याचा मोठा फटका इंडिगोलाच का बसला? पाहुयात या मागची ही इनसाइड स्टोरी. देशातील एकूण हवाई प्रवासाचा विचार केल्यास इंडिगोचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या 60% आहे. हवाई वाहतूक क्षेत्रात कंपनीचा दबदबा आहे, पण नव्या फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमांचा सर्वाधिक फटका इंडिगोला बसला. नव्या नियमांनुसार पायलटसाठी असलेला साप्ताहिक आरामावधी 36 तासांवरून 48 तास करण्यात आला. रात्रींच्या लँडिंगची संख्या 6 वरून 2 करण्यात आली. याचा परिणाम इंडिगोच्या क्रू रोस्टरिंग आणि वेळापत्रकावरही झाला. हा नियम लागू करण्यामागचा मुख्य हेतू पायलटला पुरेसा आराम मिळावा हा होता. हे नियम जून 2024 मध्येच लागू होणार होते, पण इंडिगोसह अन्य कंपन्यांनी विरोध केल्यानं त्याची अंमलबजावणी टाळण्यात आली. पण दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर DGCAनं हे नियम लागू केले. जुलै आणि नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात नियम लागू करण्यात आले. यासाठी इंडिगोची पूर्ण तयारी झालेली नव्हती. FDTL लागू झाल्यानंतर इंडिगोला कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला. बुधवारी म्हणजेच 3 डिसेंबरला इंडिगोची केवळ 19.7% विमानं वेळेवर होती. मंगळवारी हेच प्रमाण 29% आणि सोमवारी 50% होतं. इंडिगोच्या विमानांना विलंब होत असल्यानं देशभरातील विमानतळावर एकच खळबळ उडाली. इंडिगो कमी किमतीत चालणारी विमान कंपनी आहे. त्याचे दर बाकीच्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असतात. अन्य कंपन्यांच्या तुलनेत इंडिगोची विमानं आणि कर्मचारी जास्त व्यस्त असतात. बाकी कंपन्यांच्या तुलनेत इंडिगोची रात्री होणारी उड्डाणं देखील अधिक आहेत. इंडिगोच्या ताफ्यात 400 पेक्षा जास्त विमानं आहेत. ही विमानं दररोज 2300 पेक्षा अधिक उड्डाणं घेतात. इंडिगोनं 10% फेऱ्या रद्द केल्यास तो आकडा 230च्या घरात जातो. या तुलनेत देशातील दुसरी मोठी कंपनी असलेली एअर इंडिया याच्या निम्म्याहून अधिक फेऱ्या पूर्ण करते. या व्यतिरिक्त असलेल्या भारतीय विमान कंपन्यांकडे असलेल्या विमानांची संख्या कमी आहे. त्यांची अनेक विमानं दुरुस्तीसाठी उभी आहेत आणि त्यामुळे या कंपन्या त्यांच्या पूर्ण क्षमतेनं काम करत नाहीत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचं टाइम टेबल लावताना त्यांना फारशी अडचण निर्माण होत नाही. मागील 3 दिवसांपासून गोंधळलेल्या इंडिगोच्या व्यवस्थापनाविरोधात प्रवाशांमध्ये मोठा संताप आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्याचबरोबर पुढील 3 दिवसांमध्ये विमानसेवा सुरळीत केली जाईल, असं केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.